सगळ्यात महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने हातात जर कुठला घेतला असेल तर तो या ठिकाणी नदी जोड प्रकल्प जे आपण करतो आहोत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी हे पोचणार आहे। यातला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प। आपल्याला कल्पना आहे की गोसेखुर्दच्या खालून 100 टीएमसी पाणी वाहून जातं। जे पाणी वरचा मध्य प्रदेश वापरू शकत नाही, जे पाणी खालचा तेलंगणा आंध्र प्रदेश वापरू शकत नाही, हे समुद्रात जातं। आणि म्हणून याच्यावर आपण योजना तयार केली आणि यातलं 62 टीएमसी पाणी जे आहे हे आता वापरायच्या संदर्भात हे वैनगंगा नदीतनं नळगंगा नदीपर्यंत न्यायचं। अशा प्रकारचं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। याच्यामध्ये जवळपास विदर्भातलं 3,71,000 हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली येणार आहे आणि जवळपास सगळ्या दुष्काळी पट्ट्यातली आहे। यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि आता याच्या पुढच्या लिंकवर आम्ही काम करतोय, त्यात वाशिम जिल्हा देखील त्यामध्ये समाविष्ट होणार आहे। या प्रकल्पाच्या अंतर्गत 31 नवीन धरणे आणि 6 अस्तित्वातील धरणांची उंची वाढ तसेच जवळपास 426 किलोमीटरचा या ठिकाणी आपण कालवा तयार करणार आहोत, जोड कालवा। म्हणजे एक प्रकारे या नदीपासून त्या नदीपर्यंत 426 किलोमीटरची नवीन नदी तयार होणार आहे। आणि यातनं आपण जर बघितलं तर प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,575 कोटी आहे आणि गुणोत्तर 1.55 आहे आणि आर्थिक परतावा देखील 9.26% आहे। म्हणजे चांगला आर्थिक परतावा याच्यामध्ये आहे। याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आपण घेतलेल्या आहेत। आता फाईल राज्यपालांकडे गेलेली आहे, त्यांची सही झाल्यानंतर याचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढू। आमचा प्रयत्न आहे की या संदर्भातलं जे काही कार्य आहे हे, कारण याचा पहिल्यांदा आपल्याला एक अन्वेषणाचा अहवाल तयार करावा लागतो, त्याचं काम तर आता लगेच आपण सुरू करणार आहोत या टेंडर नंतर। आणि मोठ्या प्रमाणात विदर्भाचं चित्र हे या ठिकाणी बदलणारा अशा प्रकारचा नदीजोड प्रकल्प आहे।